भंडारा शहरातील केसलवाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या श्रद्धापेठ न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील स्थिती आज भीषणतेच्या टोकाला पोहोचली आहे। उन्हाच्या तीव्र झळ्यांमध्ये येथील नागरिकांना एक थेंब पाण्यासाठी तासनतास पायपीट करावी लागत आहे। लहान मुले, महिला, वृद्ध सगळ्यांना रोजच्या रोज तहानलेलं जीवन जगावं लागत आहे। अनेक वेळा पाणी मिळत नाही, तर काही वेळा मिळालं तरी ते अशुद्ध आणि अपुरं असतं। या भागातील नागरिकांची अवस्था अक्षरशः मरण यातना सहन करणाऱ्या कैद्यांसारखी झाली आहे। पण या साऱ्यावर प्रशासनाची, ग्रामपंचायतीची आणि लोकप्रतिनिधींची भयानक शांतता धक्का देणारी आहे। हे सगळं घडत असताना श्रद्धापेठ पासून अगदी 100 ते 200 मीटर अंतरावर जिल्ह्याचे आमदार, खासदार आणि माजी खासदारांचे बंगले आहेत। म्हणजे तहानलेले लोक यांच्या दरवाजाजवळच ओरडतायत आणि ही मंडळी दरवाजे बंद करून बसलेली आहे। हा निव्वळ राजकीय उपवास नाही, तर जनतेचा विश्वासघात आहे। प्रश्न असा निर्माण होतोय की जेव्हा पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी नागरिक अश्रू ढाळत आहे, तेव्हा हे सत्ताधारी कोणासाठी आहे? या संपूर्ण परिस्थितीमध्ये सर्वात संतापजनक, लज्जास्पद आणि धक्कादायक बाब म्हणजे केसलवाडा ग्रामपंचायतीचा सरपंच स्वतःची जबाबदारी झटकून मोकळाच झालेला नाही, तर तो सरळ मोकाट झालेला आहे। त्याचं वागणं हे एका लोकप्रतिनिधीचं नसून एखाद्या बिनधास्त व्यापाऱ्याचं आहे। तो सरपंच आपल्या सरपंच पदाचा सर्रास दुरुपयोग करून राहिला की काय याचा संभ्रम आहे। पाणी प्रश्नावर मी काहीही करू शकत नाही, तुम्ही नगर परिषदेला म्हणा, आमच्याकडे पुरेशी निधी नाही। मी माझ्या घरचं पाणी आता तुम्हाला देऊ का? केसलवाड्याच्या सरपंचाला हे माहित नाही का की इथे पाण्याची पाईपलाईन या पूर्वीच टाकली आहे? पाण्याची पाईपलाईन टाकतेवेळी हेच महाशय ओरडून या भागात सांगायचे की आता या भागातील पाणी प्रश्न कायमचा मिटला आहे। तुमची 24 तास पाण्याची व्यवस्था मी केली आहे। श्रद्धापेठ परिसरातील भोळ्या भाबड्या रहिवाशांनी यावर विश्वास ठेवला। आता एक थेंब पाणी नळाला येत नाही। घरी बोर असून ती सुद्धा आटली आहे। आता पुन्हा घरी जागोजागी बोर करावी का? मताचा जोगवा मागतानाच हेच सरपंच आणि त्याचे सदस्य यांनी खंडीभर आश्वासन दिलेत आणि आता त्यांच्या घरी पाण्याकरिता रहिवासी वारंवार जात असताना भेट नाकारतात, उलट उत्तर देतात, अहो नळाला पाणी येत नसेल तर पाणी विकतच घ्यावे लागेल, वाटल्यास तुम्ही टँकरवाल्याला फोन करा, मी नंबर देतो, आणि टँकरचे पैसे मात्र नागरिकांना मोजावे लागत आहे। कारण ग्रामपंचायतीकडे टँकर उपलब्ध नाही असे वार्ड मेंबर कडून कळविले जाते व तेच वार्ड मेंबर श्रद्धापेठ पासून 100 मीटर अंतरावर राहत असून स्वतःच्या घरी बोरवेलच्या कायद्याबाहेरील उत्खनन करून उपयोग करीत आहे। वारंवार घरासमोर टँकर उभा करताना रहिवाशांना किती आर्थिक बोजा पडतो। लहान मुलांना, म्हाताऱ्यांना उन्हाताणात पाण्यासाठी पायपीट वारंवार करावी लागत आहे। मात्र हा सर्व तमाशा, होय तमाशाच, हे निर्ढावरलेलं सरपंच आणि त्यांचे सदस्य अतिशय निर्लज्जपणे पाहत आहेत। निवडणुकीचा पैसा काढण्याचा पुरेपूर बंदोबस्त दिसतो आहे। सर्वच नेते कमावतात, तुम्ही इथून चालते व्हा, सकाळी सकाळी आमचे डोके खराब करू नका, हो कुणाला कंप्लेंट करता, काही फायदा नाही। सिस्टीम प्रमाणे तुम्हालाही खर्च करावंच लागेल। आमदार, खासदार यांच्याशी गाठ भेट आहे, तुम्ही कुठेही गेला तरी काहीच फरक पडत नाही। वा, हे लोकसेवक आहे की मालक आहे? कितीही अरेरावी ही भाषा लोकप्रतिनिधीची आहे की एका अराजकवादी मवालीची? त्यांच्यावर आणखीन एक आरोप म्हणजे उद्धटपणे बोलणे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे। अशा व्यक्तीच्या हातात लोक ग्रामपंचायतीचा कारभार असणं म्हणजे लोकशाहीची थट्टा नाही का? पण यापेक्षाही गंभीर म्हणजे या सरपंच व त्यांचे अनुयायी यांच्यामुळेच पाणी विकण्याचा धंदा नकळतपणे सुरू केला गेला आहे व त्यात यांचा नक्कीच हात आहे। नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की आम्हाला जर पाणी लागलं तर टँकरनुसार पैसे मोजावे लागत आहे, काही वेळा डब्यानुसारही पैसे आकारले जातात। सरकारनं दिलेलं पाणी विकून खिशात पैसे घालणं हा यांचा भ्रष्टाचार नाही का? आजही अनेक कुटुंब एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करत असताना सरपंच पाण्याच्या नावाखाली त्यांचं शोषण करतो आहे। सरपंचाचे घर बंगला होत आहे, मजल्यावर मजले चढत आहे आणि त्याच्याच
मतदारसंघातही नागरिक पाण्यावाचून जीवन जगत आहे, मरण यातना सहन करत आहे. नागरिकांनी वेळोवेळी निवेदन दिली, स्थानिक प्रशासनाकडे धाव घेतली, पण प्रत्येक वेळी केवळ आश्वासन मिळाली. ना स्वतःहून टँकर आले, ना नळात पाणी आलं. उलट नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. याला आम्ही लोकशाही म्हणायचं का की दडपशाही? लवकरच पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, नळाला पाणी आले नाही किंवा टँकरद्वारे पाणी आले नाही तर फार मोठ्या जन आक्रोशाला या नेते मंडळींना आणि प्रशासनाला सामोरे जावे लागेल. याची कमाईचे स्रोत शोधावे लागतील आणि ते जग जाहीर करावे लागतील. त्याशिवाय कोणताही पर्याय नाही अशी भावना या पीडित नागरिकांची आहे. त्यामुळे कुंभकर्णी शासनाने आणि या नेत्यांनी वेळीच परिस्थितीचं भान राखून पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अन्यथा जन आक्रोशाला सामोरे जावे लागेल. काही गंभीर घटना घडल्यास याकरिता ते नेते आणि प्रशासन जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असा गंभीर इशारा रहिवाशांकडून देण्यात आलेला आहे. आता प्रश्न फक्त पाण्याचा नाही, प्रश्न लोकशाहीचा आहे. अशा सरपंचाला पदावर ठेवून प्रशासन काय संदेश देते? पाणी विकणं, शिव्या देणं, धमकावणं हे सामान्य मानलं जाते का? आमदार, खासदार, माजी खासदार सगळे गप्प का? पाणी विकणारा सरपंच आणि गप्प बसलेले आमदार, खासदार हे सुशासन आहे का? श्रद्धापेठच्या नागरिकांचं पाणी, सन्मान आणि सुरक्षेची कोण घेणार जबाबदारी? गजा महाराष्ट्र 24 न्यूजचे प्रतिनिधी श्रद्धापेठमध्ये जाऊन जनतेच्या व्यथा ऐकल्या, महिलांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि सरपंचाच्या मस्तीची गवाहीही ऐकली. नमस्कार, मी भंडारा शहरातील श्रद्धापेठ इथे आहे. श्रद्धापेठ हा केसलवाडा ग्रामपंचायती अंतर्गत येणारा हा एक श्रद्धापेठ आहे आणि इथं असताना तुम्ही बघू शकता मी हँडपंपाजवळ उभा आहे. हँडपंपाजवळ कित्येक असे भांडी ठेवलेली आहेत. आता भर उन्हाळा आहे आणि भर उन्हाळा चालू असताना ह्या हँडपंपातून व्यवस्थित असा पाणी येत नाही. पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे आणि पाण्याची पातळी खोलवर गेल्यामुळे प्रचंड असा येथील जे स्थानिक नागरिक आहेत यांना प्रचंड मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे आजूबाजूच्या ग्रामपंचायती विविध उपक्रम राबवून पाण्याची व्यवस्था करून दिल्या जातात, तर ह्या ठिकाणी एकही पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे. प्रतिनिधी साहिल रामडेगे, भंडारा. हम केसरवाड़ा श्रद्धापेठ से बता रहे हैं. यहाँ पर पानी की बहुत ज़्यादा किल्लत है. हैंडपम्प में भी पानी नहीं आ रहा है. हैंडपम्प के पानी के स्रोत भी कम है. कुएं में पानी नहीं है. टैंकर वालों को फ़ोन करो तो टैंकर वाले नहीं आते हैं. और रोज़ रोज़ पानी की हमको राह देखना पड़ता है कि अभी नल आएगा, अभी आएगा. नगर परिषद के भी नल है तो उसमें भी एक बाल्टी भी पानी नहीं आता है. बच्चे, छोटे छोटे बच्चे हैंडपम्प पे जा रहे हैं. धूप लगती है बच्चों को, हालत ख़राब है पानी से. कूलर चालू नहीं कर सकते क्योंकि पानी नहीं है. हमें बहुत दिक्कत हो रही है पानी से. ग्राम पंचायत के जो कर्मचारी वो क्या बोल रहे हैं? वो कुछ नहीं बोलते, बस भिजवाएंगे बोलते हैं, पर कोई भिजवाता नहीं है. कोई मतलब ध्यान भी नहीं देता इधर कि हम पानी की कोई सोई नहीं है तो कोई ध्यान भी नहीं देता है आके. काकू, नाव काय तुमचं? माझा सुभद्रा कावडे. कुठं राहता? केसलवाड्याला. केसलवाडा. तर तुमच्या वार्डामध्ये पाणी टंचाई आहे? काय सांगाल? हो, पाण्याची टंचाई आहे. पाणी येत नाही. हे मेंबर लोक लक्ष देत नाही. अच्छा, तुम्ही तक्रार केली होती मेंबरांना? केली होती. कधी तक्रार केलेली होती? पुष्कळदा केली आणि त्यांच्या घरी गेलो आम्ही, पण काही लक्ष देत नाही. अच्छा, तर किती दिवसापासून तुम्हाला पाणी टंचाईचा म्हणजे आता 4-5 वर्ष झाले पण लक्ष देत नाही. आता एवढा म्हणजे मोठ्या प्रमाणात उन्हाळा आहे आणि अशामध्ये पाणी टंचाई आहे, तर काय सांगाल तुम्ही? आता सध्या खूप जास्त टंचाई आहे का तुम्हाला? हो, ग्रामपंचायत आम्ही आंघोळी नाही करत, कपडे सुद्धा रोज धुत नाही. मी रवींद्र श्रावणजी हर्षे, ग्रामपंचायत केसलवाडा श्रद्धापेठ न्यू फ्रेंड्स कॉलनी इथं राहत असून इथं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या भेडसावत आहे. प्रत्येक घरी पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे. पाण्याची कोणत्याच प्रकारची सोय नाही. बोरिंग असो किंवा विहीर असो, विहीर तर नामशेष झाले, परंतु बोरिंगलासुद्धा पाण्याची पातळी कमी गेल्यामुळे पाणी ड्राय झालेलं आहे आणि त्याच्यामुळे जीवन जगणं असह्य झालेलं आहे. पाण्याकरता भटकंती करावं लागते. वारंवार ग्रामपंचायतला पाण्याबद्दल रिक्वेस्ट केली. त्यांनी आश्वासन दिले. नळसुद्धा त्यांनी तिथं लावले, परंतु अजूनपर्यंत पाण्याची कोणत्याच प्रकारची इथं व्यवस्था झालेली नाही. तरी येथील जनजीवन
पूर्ण विस्कळीत झालेले आहे आणि त्याकरिता आम्हाला हे आवर्जून सांगावंसं वाटते की खूप दुःखद गोष्ट आहे. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.